आहे. तर प्रथम सर्वांचं सुस्वागतम करतोय आणि लर्न फ्रॉम होम या उपक्रमात सर्वांचं वेलकम करून मी जास्त वेळ न घेता सुरू करूया. वेलकम. मी स्वतः रोहिदास अजिनाथ एकाड, उपशिक्षक, रचना सानेगुरुजी शिक्षण संस्था हडपसर, संचालित रचना विद्यालय होळकरवाडी. आज आपण विषय गणित भाग 2 मधला भूमिती आणि त्यातलं जे प्रकरण आहे पायथागोरसचे प्रमेय, तर त्या प्रमेयाची सुरुवात आणि त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न आज करणार आहे. तर या प्रकरणामध्ये पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय, त्रिकूट कोणती आहेत ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. समरूपता आणि काटकोन त्रिकोण. समरूपता ही संकल्पना आणि काटकोन त्रिकोणाचं संबंध याच्यावर आपण बोलणार आहे. भूमिती मध्याचे प्रमेय, त्यानंतर पायथागोरसचे प्रमेय आणि पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन आणि अपोलनेचे प्रमेय, एवढे 6 घटक ह्याच्यामध्ये आहेत. या 6 घटकांपैकी आज आपण जास्तीत जास्त घटक कसे ह्यातनं कवर होतील आणि एक सलगता शिक्षणामध्ये कसे राहील ह्याच्याबद्दल आपण प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आज तुम्हाला सुरुवातीला सांगतो की हा भूमिती विषय आहे, हा विषय प्रॅक्टिसचा विषय आहे आणि एक पूर्वी म्हणून गेलेला आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणजे सरावाने माणूस हा परफेक्ट होत असतो, हे आपण धोरण करायचे. भूमिती हा विषय म्हणजे बोट ठेवून त्या आकृतीवरून वाचन करत करत आपल्याला तो सोडवायचा आहे आणि याचे काही स्ट्रिक्स आहेत, त्या स्ट्रिक्स आपण समजून घेण्याचा यातनं प्रयत्न करणार आहे. यातनं जास्तीत जास्त आपण पायथागोरसच्या प्रमेयापर्यंत आज कसं जाता येणार आहे ह्याच्याबद्दल लक्ष देऊ आणि जर त्या वेळेमध्ये जर नाही बसलं तर आपण उद्याच्या सेशनमध्ये राहिलेला भाग आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही यूट्यूबला बाकीचे जे काही व्हिडिओज पाहतात आणि हे लाईव्ह सेशनमधला फरक असा आहे की त्या व्हिडिओमध्ये 6-7 मिनिटाचे एक छोटे छोटे कन्सेप्ट तुम्ही पाहता, अनुभवता. ते ह्या लाईव्ह सेशनमध्ये एक वर्गामधलं जसं सेशन होतं त्याप्रमाणे वर्गाचं फिलिंग, वर्गात आपण बसलोय अशा प्रकारचं फिलिंग करून आपण तो अभ्यासायचे. मित्रांनो, एक सूचना अजून तुम्हाला करावीशी वाटते. जर आपल्याकडं घरी जर स्मार्ट टी व्ही असेल तर स्मार्ट टी व्हीला आपण जर त्या ठिकाणी चालू केला यूट्यूब चॅनल आणि त्यावर जर पाहिलं तर सोशल डिस्टन्सिंग शासनाचे जे काही नियम आहेत ते नियम सर्व पाळून आपण जर स्मार्ट टी व्हीवर जर ते लावलं तर अजूनही आपल्याला ते ऐकण्याचा आणि आनंद मिळणार आहे आणि लाईव्ह सेशनचा आनंद अजून त्रिगुणित करतो. तर आम्हाला सर्वांनाच सहकार्य करून करतात. म्हणून आता पुढं आपण पाहू. तुमच्यासमोर काही त्रिकोण दिसतात. तर त्या जे आहेत ते पहिला जो आहे तो आपल्याला दिसतोय की तो लघुकोन त्रिकोण आहे. दुसरा आहे तो काटकोन त्रिकोण आहे आणि विशालकोन त्रिकोण आहे. मित्रांनो, हे का घेण्याचा तुम्हाला ही करतोय तर कधी पण सुरुवात एखाद्या घटकाची त्या संबोधाकडे जात असताना त्याची सुरुवात प्रकार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून आपण त्याच्याकडे जाऊया. तर आता इथं एक पायथागोरस या शास्त्रज्ञांनी काय केलं आणि कधी काम केलेलं आहे तर इसवी सनाच्या पूर्वीपासून त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. त्याचा एक इतिहास आहे, पण आता आपल्याकडे जास्त वेळ नाही त्यामुळे मी त्यांचा इतिहास जास्त सखोलमध्ये न सांगता तुम्ही तो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा गुगल सर्चवर करून त्यांचा इतिहास समजून घ्या की त्यांनी इसवी सनाच्या पूर्वी 400-500 वर्षापूर्वी काय मांडलेली भूमितीची जी सूत्र आहेत पायथागोरस, आणि आज आपण 2020 साली त्यांचं शिकत आहे की त्यांनी जी मांडलेली भूमितीमधले संबोध आहेत, त्यांची प्रमेय आहेत, सूत्र आहेत, ती सूत्र आज पायथागोरसची जी प्रमेय आहेत ती सिद्ध करताना वेगवेगळ्या तज्ज्ञांनी, वेगवेगळ्या गणितींनी, वेगवेगळ्या बऱ्याच 100-150 प्रकारे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केलेला आहे. आता पायथागोरसचं त्रिकूट, नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. मित्रांनो, 3 संख्या घेतल्या आणि त्या 3 संख्यांमध्ये जर हा गुणधर्म त्यांनी त्या 3 संख्यांनी पाळला की लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज त्या संख्येच्या वर्गा एवढी जर आली तर त्याला पायथागोरसचं त्रिकूट म्हणतात. मग आता चला तर आपण पाहूया की 11चा वर्ग 121 आहे, 60चा वर्ग 3600 आणि 61चा वर्ग 3721.
ह्या 11च्या वर्गाची बेरीज आणि 60च्या वर्गाची बेरीज केली तर 121 आणि 3600 ची बेरीज केली तर 3721 येते, म्हणजे तो 61चा वर्ग आहे. म्हणजे 11, 60 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. मग आता हे आपण पाहिलं. आता याची अशी अनेक त्रिकूट आहेत, 3, 4, 5. तुमची ही करून पहा तुम्ही. 5, 12, 13, 8, 15, 17, 24, 25, 7 अशी शोधा. तुम्हाला त्यात एक रंजकता येईल आणि आपल्याला त्याबद्दल आवड निर्माण होईल की त्यावेळेस त्या काळी पायथागोरसने कसा विचार केला असेल आणि त्यांनी ही म्हणजे संबोध त्रिकूट मांडली, तर ती आजही आपल्याला नवीन वाटतात, रंजक वाटतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला भूमिती शिकण्यासाठी गोडी निर्माण करतात. ही पायथागोरसची त्रिकूट आहे, त्याचा पडताळा आपण आज घरी घेऊ शकता हे सेशन संपल्यानंतर. आता ते पायथागोरसची त्रिकूट आहे, ती पायथागोरसची त्रिकूट सिद्ध करण्यासाठी काही सूत्र असेल का? मग ते सूत्र कोणतं असेल आणि त्या सूत्रात किमती टाकल्या तर मला पटापटा पायथागोरसची त्रिका तर यस सापडतील. आणि त्याचं सूत्र काय आहे ते आपण पाहू. तर दोन संख्या घेतल्या आणि त्या दोन संख्यांच्या वर्गांची जर आपण बेरीज केली, दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी केली आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार करून त्याची जर दुप्पट केली तर आपल्याला ह्याच्यामधून पायथागोरसची त्रिकूट मिळणार आहेत. तर ए बरोबर जर आपण 5 किंमत घेतली, बी बरोबर 3 घेतली, कोणत्याही किमती तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. आज पडताळा करून पहा आणि त्याच्यातून आपण खात्री करा. शेवटी स्वतःच्या वर आपण काम केल्याशिवाय स्वतःवर आपला आत्मविश्वास वाढणार नाही आणि आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतः उदाहरणं सोडवली पाहिजे, त्यात एक आनंद मिळणार आहे. म्हणून तो आनंद जर भूमिती तर आपल्याला ते सोडवावे लागणार आहेत. एचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग, 5चा वर्ग आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला एक आकडेमोड थोडक्यात करून दाखवतो. तर 5चा वर्ग जर केला तर तो आपल्याला 25 आल्याचा दिसेल. परत बीची किंमत 3 घेतली, 3चा वर्ग केला तर 9 येईल. मित्रांनो, ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला 34 आल्याची दिसेल. त्यानंतर दोघांची वर्गांची वजाबाकी केली, 25 मधून 9 घालवले तर आपल्याला ते 16 किंमत आल्याची दिसेल. आणि त्या ठिकाणी दोन संख्या 5 आणि 3 15 गुणाकार केल्यानंतर आणि त्याची दुप्पट केली तर आपल्याला 30 आलेलं दिसेल. मग आता हे 34, 16 आणि 30 हे पायथागोरसची त्रिकूट आहेत का ते आपल्याला पाहायचे. तर 34चा वर्ग 1156, 16चा वर्ग 256 आणि 30चा वर्ग 900. तर ह्या 16च्या वर्गाची जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला 1156 आल्याची दिसेल. म्हणून हे पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला आहे, हे पायथागोरसचं त्रिकूट आहे हे आपल्याला समजेल. तर हे आपण पाहिलं. आता आपण पुढे जाणार आहोत की हे पाडे दिसतात, 3चा पाडा, 4चा पाडा आणि 5चा पाडा. याच्यामध्ये सुद्धा पायथागोरसची त्रिकूट आपल्याला लपलेली दिसतील. जर आता आपण पाहिलास 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. पहा, ह्या दोघांची जर बेरीज केली तर 25 येते. असाच नियम ह्या प्रत्येक ओळीला जर आपण लावला तर येतोय खात्री करायची आणि आपल्या वहीमध्ये आपण ती नोंद करायची आहे. तर या पाड्यामध्ये ही पायथागोरसची आहेत हे आपल्याला दिसून येतं. करून पहा. 30चा वर्ग 900, 40चा वर्ग 1600, 1600 आणि 900ची बेरीज 2500, 5चा वर्ग 2500. कोणत्याही संख्या घ्या, ही पायथागोरसची त्रिकुटे आपल्याला समजतील आणि एक वेगळ्या प्रकारचं पाड्यामध्ये कशी पायथागोरसची त्रिकुट आहे याला समजेल. पायथागोरसने त्यावेळेस विचार केला की त्रिकोण, त्यांनी 3 4 5चा त्रिकोण घेतला की ह्या ठिकाणी हा समजा त्रिकोण ABC, त्याची ए शिरोबिंदू, बी शिरोबिंदू आणि सी शिरोबिंदू, हा जर त्रिकोण आपण जोडला तर ह्याच्यामध्ये ही बाजू 3 घेतली तर ह्या 3, ही बाजू 4 घेतली आणि ही 5 घेतली. तर 3 वर जर आपण चौकोन त्याच्यावर जर चौरस काढले तर 3 बाय 3 ला 9 चौरस मिळतील. इथं 4 घेतले तर 4
बाय 4चे आपल्याला 16 चौरस मिळतील आणि 5 बाय 5चे घेतले तर इथं 25 चौरस मिळतील. मग ह्या 9 आणि 16ची बेरीज केली तर 25 येते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की काटकोन त्रिकोणात ज्या कर्णावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ इतर ज्या दोन बाजू असणार आहेत त्या बाजूंवरील चौरसांच्या क्षेत्रफळी, तर ती बेरीज ह्या कर्णावर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या एवढी ह्यांची बेरीज येते. म्हणून या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचं प्रमेय आणि त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला इथे समजून जाते. आता इथं अजूनही एक संकल्पना मी तुम्हाला सांगतो की हा एक त्रिकोण आणि ह्या त्रिकोणावर हा काटकोन त्रिकोण काढला. ह्या बाजूवर मी जर अर्धवर्तुळ काढलं, कर्णावर सुद्धा आणि ह्या उरलेल्या बाजूवर सुद्धा अर्धवर्तुळ काढलं, तर ह्या अर्धवर्तुळांच्या क्षेत्रफळांची म्हणजे बाजूवरील जर बेरीज कर्णावर काढलेल्या अर्धवर्तुळाच्या क्षेत्रफळांच्या एवढी येते. मित्रांनो, आज हे तुम्हाला अभ्यासासाठी आहे. आज घरी आहात, घरी असताना हा सेशन संपल्यानंतर ह्याचं एक काटकोन त्रिकोण काढायचा आणि त्या काटकोन त्रिकोणावर कर्णा एवढा व्यास घ्यायचा, अर्धवर्तुळ काढायचं. उरलेल्या 2 बाजूंवर सुद्धा म्हणजे बाजूंचा व्यास घेऊन त्या व्यासाने त्या बाजूंवर अर्धवर्तुळ काढायची आणि ह्या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ व्यास आपल्याला सूत्र माहिती की याचं क्षेत्रफळ कसं करायचं, वर्तुळाचं पाय वर्ग त्याला 1/2 ने भागायचं म्हणजेच क्षेत्रफळ निघतील आणि ते येतात का खात्री करायची. आणि उद्या आम्हाला लाईव्ह सेशनमध्ये तुमच्या कमेंट्समध्ये तुम्ही ते येतात अशी खात्री करायची आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला ह्याच्यातून घ्यायचा आहे. पुढे आपण पाहूया की गेल्या वर्षी इयत्ता 9वीला हे गुणधर्म आपण अभ्यासलेले, त्याचे पुन्हा नंतर एक प्रिव्ह्यू उजळणी आपल्याला कशी येते त्याच्यासाठी हा सेशन आहे. कोणांची मापे जर 30 अंश 60 अंश 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश 60 अंश असतील तर 30 अंश कोनास कर्णाच्या निम्मी असते म्हणजेच 1/2 असते व 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. हा गुणधर्म आहे, तो गुणधर्म आपण गेल्या वर्षी 9वीला अभ्यासलेला आहे. आता ह्या वर्षी पाहू की हा एक LMN काटकोन त्रिकोण आहे. हे काटकोन त्रिकोणाचं चिन्ह सर्वांना ज्ञात आहे. त्याच्यामध्ये LM ही एक बाजू आहे, MN एक बाजू आहे आणि LN एक बाजू आहे. आपण म्हणतो की 90 अंश कोनाच्या समोरची जी बाजू असते ही बाजू, ह्या बाजूला म्हणजेच LN आहे, त्या बाजूला कर्ण म्हणतो आणि त्या ठिकाणी कर्ण हा आहे आणि राहिलेल्या 2 काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. तर हा कोन 60 अंशाचा, ही 60 अंश कोनासमोरची बाजू LM आहे. हा 30 अंशाचा कोन L त्याच्या समोरची MN आहे. मग आपल्याला सांगितलं की 30 अंश कोनासमोरील बाजू म्हणजे ह्या L कोनाच्या समोरची बाजू MN ही काय आहे, तर L 30 अंशाचा, N 60 आणि M 90. तर 30 अंश कोनासमोरची बाजू MN 1/2 गुणिले LN हे लक्षात ठेवायचे. ह्याच्यामधून आपल्याला अनेक उदाहरणं पण सोडवायची आहेत आणि हे गुणधर्म फार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर 60 अंश कोनासमोरची बाजू LM ती काय आहे, तर कर्णी 3/2 गुणिले LN कर्ण आहे, कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. हे आपल्याला याच्यातून हे गुणधर्म गेल्या वर्षी अभ्यासलेत, ह्या वर्षी त्याची रिव्हिजन आपल्याला होणं आवश्यक आहे. तर पुढचा गुणधर्म आपण पाहिला होता, कोणांची मापे जर 45 45 90 असतील तर त्रिकोणाचा गुणधर्म काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45 व 45 मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू कर्णाच्या इथं 1/2 पट असते. हा शब्द थोडंसं याच्यात गेलेल्या अक्षरावर त्याची जी किंमत 1/2 कर्णीमध्ये 2 पट असते. आता याच्यामध्ये आपण पाहू की हा काटकोन त्रिकोण आहे, XYZ दाखवला, हा 45 हा 45. आता एक मित्रांनो, आपण ह्याच्याबद्दल अजून एक गुणधर्म आपण अभ्यासलाय की जर कोणत्याही त्रिकोणात 2 कोन जर सारख्या मापाचे असतील
तर त्या एकरूप कोनासमोरच्या बाजूसुद्धा ह्या ठिकाणी एक्स झेड आणि वाय झेड ह्या दोन बाजू एकरूप आहेत, म्हणजेच हा समद्विभुज त्रिकोण तयार होणार आहे। आणि समद्विभुज त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्या बाजू कर्णाच्या एकछेद असतात। ह्या गुणधर्म आपल्याला ह्याच्यावरून समजेल की त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये एक्स वाय बरोबर एकछेद 2 गुणिले झेड वाय आणि एक्स झेड बरोबर एकछेद 2 गुणिले झेड वाय कर्णाच्या। तर हा 45 45 90 चा गुणधर्म होता आला पाहिजे। आणि त्या कृतीमध्ये पी क्यू आर हा एक काटकोन त्रिकोण आहे। ह्या काटकोन त्रिकोणामध्ये एक्स वाय आणि झेड। मित्रांनो, मी तुम्हाला हा गुणधर्म पुढे नेतोय की एक कृती देताना त्यांनी आपल्याला सांगितलंय, विचार करायला लावलेला आहे की पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते पायथागोरसचं प्रमेय समलंब चौकोनाच्या गुणधर्मामधून किंवा क्षेत्रफळामधून कसं सिद्ध करायचं। तर हा दिसतोय तुम्हाला काटकोन त्रिकोण, तसाच त्याचं जे क्षेत्रफळ आहे, आता हा काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार। तर एक्स वाय एक्स बाजू ही आहे आणि वाय बाजू, त्याचं क्षेत्रफळ जर आपण काढलं तर एक्स वाय छेद 2 म्हणजेच 1/2 गुणिले एक्स गुणिले वाय असं येतं, म्हणून मी डायरेक्ट इथं केलेलं आहे एक्स वाय छेद 2। हाच काटकोन त्रिकोण मी फिरवलाय आणि त्याला नाव दिलं TSR। तो पण काटकोन त्रिकोण आहे, त्याची बाजू एक्स आणि वाय ही एक्स जेवढी आहे तेवढीच इथं एक्स बाजू आहे RS आणि QR जेवढ्या लांबीची आहे तेवढ्याच लांबीची TS आहे। आता ह्याचं सुद्धा क्षेत्रफळ तेवढंच येणार आहे, म्हणून XY छेद 2। आता मी P ला तर तिसरा काटकोन त्रिकोण इथं तयार झालेला दिसेल, तर तो असणार आहे PRT, त्याचा कोन असणार आहे 90 अंशाचा। कर्ण झेड होता अगोदरच्या त्रिकोणाचा, तो आता काटकोन करणाऱ्या बाजू झाल्या, म्हणजे ह्या PRTचं क्षेत्रफळ येताना हा 1/2 गुणिले झेड म्हणजे हे आपल्याला असं लिहिता येणार आहे 1/2 गुणिले PR म्हणजे झेड आहे, त्यानंतर RT म्हणजे झेड आहे, म्हणजेच काय म्हणता येणार आहे तर झेडचा वर्ग छेद 2। तर झेडचा वर्ग छेद 2 हे आपल्याला ह्या ठिकाणी सूत्र त्याचं हे क्षेत्रफळ मिळालं। मग आता ह्या ठिकाणी समलंब चौकोन होईल का ह्याच्यामध्ये, तर होईल मित्रांनो। तर ही PQ बाजू जी आहे तर ती PQ आणि ही बाजू TS ह्या दोन्ही एकमेकांना समांतर आहेत। आता आपण समलंब चौकोन याचा तयार करूया। आता हा समलंब चौकोन तयार झाला PQST, त्याच्या PQ आणि TS समांतर बाजू आहेत, कारण इथला 90 अंशाचा कोन आहे, हा 90 अंशाचा कोन आहे। आता ह्याचा 90 अंशाचा कोन आहे म्हणून ह्या चौकोनामध्ये QS ही उंची होणार आहे। आता त्या उंचीची लांबी काय असणार आहे x अधिक y आणि समांतर बाजूंची लांबी सुद्धा x अधिक y होणार आहे। आपल्याला समलंब चौकोनाचं सूत्र माहिती आहे की समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची। तर आपण पाहूया की हे जे क्षेत्रफळ आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची। मग आता समांतर बाजू कोणत्या, तर समांतर बाजू आहेत PQ आणि TS, या दोघांची जर बेरीज केली तर 1/2 गुणिले x अधिक y गुणिले x अधिक y आणि त्याची उंची ही x अधिक y ही तर QS म्हणजे समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज x अधिक y गुणिले उंची काय आहे तर x अधिक y। मग आता ह्या दोघांचा जर आपण दोन कंसांचा गुणाकार केला तर x ने x ला गुणल्यानंतर x चा वर्ग, त्या x ने y ला गुणल्यानंतर xy येणार आहे, y ने x ला गुणल्या xy येणार आहे आणि y ने y ला गुणल्यानंतर y वर्ग। मग ह्या x अधिक y आणि x अधिक y 2xy होतील आणि x चा वर्ग आणि y चा वर्ग। हे आपल्याला उदाहरणामध्ये म्हणजे उदाहरणामध्ये हे असे समीकरण नंबर 1 मिळालं। आता समीकरण नंबर 2 पाहू। आता ह्याच्यामध्ये
जे त्रिकोण आहे त्या 3 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज करायची. तर आता पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ xy/2, दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे xy/2 आणि तिसरा त्रिकोण आहे त्याचा आहे z²/2. ह्या तिघांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला काय मिळणार आहे, तर 1/2 गुणिले हे आपल्याला 3 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज 3 त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 xy आता ह्याच्या अगोदरची जर पायरी आपण पाहायची म्हटलं तर ती पायरी अशी असणार आहे, मी तुम्हाला दाखवतोय. 1/2 xy अधिक 1/2 xy अधिक 1/2 म्हणजे पाठीमागं आपण आकृतीत दाखवलं ते 1/2 गुणिले झेडचा वर्ग. ह्यात तिथला 1/2 हा 1/2 आणि हा 1/2 कॉमन काढला तर तो कॉमन काढल्यावर मिळणारे 1/2 आणि चौकटी कंसामध्ये आपण लिहू xy अधिक xy अधिक झेडचा वर्ग. हेच पायरी आपल्याला इथं पाहायला मिळेल की 1/2 गुणिले xy अधिक xy अधिक झेडचा वर्ग हे मिळालं. आता पुढे जाऊया आपण. समीकरण 1 आणि 2 ची जर आपण बेरीज केली तर 2 वरून दोन्ही बाजू आपण समोरासमोर, कारण समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ आणि त्यामध्ये तयार झालेले 3 त्रिकोणांचे क्षेत्रफळ समान असणार आहेत, ह्यात काय प्रश्नच नाही. मग आता इथला 1/2 ह्या डाव्या बाजूचा, उजव्या बाजूचा 1/2 कॅन्सल होणार आहे. मग आपल्याला काय मिळणार आहे, राहणार आहे इकडं, तर इथं राहणार आहे x² अधिक 2xy अधिक yचा वर्ग बरोबर इथला xy आणि इथला xy म्हणजेच 2xy होतील अधिक झेडचा वर्ग. या ठिकाणी इथला 2xy आणि इकडचे 2xy कॅन्सल होतील आणि काय राहणार आहे, तर xचा वर्ग अधिक yचा वर्ग बरोबर झेडचा वर्ग हे आपल्याला मिळालं. म्हणजेच हे काय, कर्णाचा वर्ग, झेड कर्ण आहे, इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आला. म्हणजे ह्या पद्धतीने समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचा विचार करून आपल्याला पायथागोरसचं प्रमेय आपल्याला सिद्ध करता आलं. तर हे आपल्याला सिद्ध केलेलं आहे. आता इथं एक पायथागोरसचं प्रमेय अजून वेगळ्या पद्धतीने कसं सिद्ध करता येतं, तर समोर तुम्हाला एक चौरस दिलेला आहे, तर त्या चौरसामध्ये हा चौरस घ्यायचा आहे. मी लाल अक्षराने आता दाखवला आहे. तर हा चौरस म्हणजे तुम्हाला फक्त इथं त्याची आउटलाईन दाखवली, तर हा चौरस घ्यायचा आहे. तर हा चौरस त्याच्या बाजू आहेत ए आणि बी, इथं सुद्धा ए आणि बी, आणि आतमध्ये पिवळ्या ह्याच्यात दाखवलेला सी बाजू असलेला चौरस आहे. मग आता मित्रांनो, ह्या सी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे सीचा वर्ग, आणि ह्या चौरसाचं क्षेत्रफळ ए अधिक बी म्हणजेच काय लिहिता येणार आहे आपल्याला, ए अधिक बी कंसाचा वर्ग. ह्याचा क्षेत्रफळ म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला काय येणार आहे, एचा वर्ग, आपण वर्ग विस्तार केल्यानंतर 2ab अधिक बीचा वर्ग आणि ह्या सी वर्ग. त्यांचा काय संबंध आहे ते आपण प्रत्यक्ष पाहूया की ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग, हे पायथागोरसचं प्रमेय आहे, ते आपल्याला सिद्ध करायचे. चौरसाचे क्षेत्रफळ ए अधिक बी कंसाचा वर्ग. 4 त्रिकोण आहेत इथं निळ्या रंगाने दाखवलेले, त्या 4 त्रिकोणाचं क्षेत्रफळ 4 म्हणजे 4 त्रिकोण आहेत ते 4 घेतले आणि 1/2 ए आणि बी यांचा गुणाकार म्हणजे 4ab छेद 2, ह्या 2ने भागल्यानंतर बे 1 बे 2 4 म्हणून 2ab आलेले आहेत. मग आता हे 4 त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे आणि ह्या क्षेत्रफळांची जर बेरीज केली तर मुख्य चौरस क्षेत्रफळ म्हणजे ह्याच्या एवढं येणार आहे. तर आपण पाहूया. तर 4 त्रिकोण व चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर इथला सी वर्ग येतोय का पाहायचे आपल्याला. तर ह्याचं काय येणार आहे, हा सी वर्ग आणि 2ab
म्हणजे सी वर्ग अधिक 2ab. आणि आता ए अधिक बी हा बाहेरचा चौरस, सी ह्याचं क्षेत्रफळ आणि या दोघांचं क्षेत्रफळ बरोबर असणार आहे. ह्याचा वर्ग विस्तार केल्यावर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग अधिक 2ab. आता यातलं काय काय कॅन्सल होणार आहे तर 2ab कॅन्सल होतील आणि ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग हे सुद्धा आपल्याला पायथागोरसचं प्रमेय आपल्याला ह्या एका वेगळ्या माध्यमातून सिद्ध करता आलेलं आहे. काही व्हिडिओज पण आहेत माझ्याकडं, पण आता माझ्याकडं ते वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आता सराव संच 2.1 मध्ये पायथागोरसची जी त्रिकुटं दिलेली आहेत ती त्रिकुटं आपण सिद्ध करायची आहेत, पडताळा घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढं जाऊया. महत्त्वाचा म्हणजे संबोध आहे, संकल्पना आहे समरूपता आणि काटकोन त्रिकोण. आता समरूपता आणि काटकोन त्रिकोण म्हणजे समरूपता हा जो संबोध आहे हा संबोध शिकत असताना आपल्याला दोन त्रिकोणाचा समरूपतेशी. समरूप त्रिकोण कशाला म्हणतात तर समरूप त्रिकोण आपण पाहूया की सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल. तर काटकोन त्रिकोणात कर्णावर, हा शब्द कर्णावर आहे, टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी इथं त्रिकोणाशी आणि परस्परांशी समरूप असतात हे आपण पाहणार आहे. फक्त मी थोडं इंग्लिशमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन अ राईट अँगल ट्रँगल इन अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस then the two triangles formed are similar to the original triangle and each other. आता काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. आता ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे, 90 अंशाचा कोन दाखवला बी. कर्ण ए सी वर टाकलेला हा शिरोलंब आहे ए बी डी, हा शिरोलंब दाखवला. आता आपल्याला याच्यामध्ये पक्ष लिहिताना कसा लिहिला जाणार आहे तर आपण पक्षामध्ये आकृतीत जे काढला तर ह्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो पहिला भाग काटकोन त्रिकोणात, काटकोन त्रिकोण काढला, हा शब्द कर्ण आहे. कर्ण ए सी, कर्णावर टाकलेला शिरोलंब हा बी डी शिरोलंब टाकला. जे त्रिकोण तयार होतात, आता दोन त्रिकोण तयार झाले तिथं ए डी बी आणि बी डी सी, ते मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजे मूळ काटकोन त्रिकोण ए बी सी आणि परस्परांशी म्हणजे ए डी बी आणि बी डी सी समरूप असतात. म्हणजेच समरूप त्रिकोणाची संकल्पना आपल्याला माहीत आहे की समरूपता प्रकरणामध्ये म्हणजे आपण समरूप त्रिकोण कसे आहेत कसे येतात ते पाहिलेलं आहे. पक्ष म्हणजेच गिवन त्रिकोण ए बी सी मध्ये कोन ए बी सी बरोबर 90 अंश, रेख बी डी, लंब रेख ए सी, डी हा ए आणि सीच्या दरम्यान असला पाहिजेत. हा ए कोन आहे, हा बी कोन, म्हणजे निळ्या याने दाखवलेले जे कोन आहेत ते कोन आपल्याला एकरूप असतात हे समजेल. त्यानंतर हा लाल दाखवलेला कोन ए बी डी आणि डी सी बी हा सी कोन आणि इथला ए बी डी हे दोन्ही सुद्धा एकरूप असतात. साध्य म्हणजेच टू प्रूव्ह इन ट्रँगल किंवा त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण ए बी सी हे आपल्याला समरूप आहेत दाखवायचे. म्हणजे हा तयार झालेला नवीन त्रिकोण नंबर 1 हा मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतो. दुसरा तयार झालेला बी डी सी हा सुद्धा मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतो. आणि नवीन झालेले 1 आणि 2 हे दोन्हीही काटकोन त्रिकोण परस्परांशी समरूप असतात हे आपल्याला ह्याच्यावरून पाहायचं आहे. आता याची सिद्धता देताना हा काटकोन त्रिकोण ए बी सी आणि त्याचा शिरोलंब काढलेला आहे बी डी, ओरिजिनल ट्रँगल आहे. हा नवीन तयार झालेला ए बी डी 1 नंबरचा त्रिकोण,
दुसरा त्रिकोण बी डी सी, हा 2 नंबरचा त्रिकोण आहे, ह्याच्यातले झालेले 5 सेपरेट मी घेतलेले आहेत. आता याची तुलना आपल्याला करायची की त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण ए बी सी, हा नवीन तयार झालेला ए डी बी आणि ए बी सीमध्ये काय काय घटक आपल्याला सारखे दाखवता येऊ शकतात. तर मित्रांनो, हा काटकोन करणारा कोन ए डी बी हा तयार झालेल्या त्रिकोणामध्ये आपल्याला मूळ ए डी बी, मग ए डीमध्ये काटकोन करणारा कोन डी आहे आणि त्रिकोण ए बी सीमध्ये कोन बी हा काटकोन आहे. मग तो गुणधर्म आपण पाहू की डी ए बी आणि बी ए सी मध्ये हा जो निळ्या याने दाखवलेला भाग आहे, हा भाग आणि हा भाग, हे दोन्ही सामायिक कोन आहे, दोघांचे एकच आहेत. मी फक्त दाखवताना बाहेर दाखवले तर दोन्हींना सामायिक कोन म्हणतात. आणि हा डी आणि इथला बी म्हणजेच ए डी बी एकरूप कोन ए बी सी 90 अंश. आता दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठीच्या वेगवेगळ्या ज्या कसोट्या आपण पाहिलेल्या समरूपतेच्या, त्याच्यामधली ह्या ठिकाणी दोन कोन एका त्रिकोणाचे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप असतात. त्यावेळेस लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपल्याला कोणता एक घटक आपल्याला लावायचा आहे, तर ह्या दोन त्रिकोणांमधली संगती. तर हा ए सी संगत म्हणजे तो एकच आहे, सामायिक आहे. हा डी हा बी सी संगत असणार आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ह्याची जी संगती आहे ए डी बी संगत कोणती असणार आहे, ए बी सी. संगती वेगवेगळ्या 6 प्रकारे दाखवता येतात. त्या 6 वेगवेगळ्या प्रकारच्या संगतीपैकी ही संगती आपण इथं घेतलेली आहे, ए डी बी संगत ए बी सी. आणि त्या संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप होतात. म्हणून आपण या ठिकाणी म्हणणार आहे की हे दोन त्रिकोण समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण ह्या ठिकाणी समरूप झाल्याचे आपल्याला दिसून येईल. म्हणून त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण ए बी सी कोको समरूपता कसोटीनुसार. म्हणजे या मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला संगती महत्त्वाची असे. तुम्ही जर त्या ठिकाणी मागं पुढं केले तर संगती चुकणारे, आणि संगती चुकली की पुढं कोण दाखवायला सुद्धा चुकू शकतात. तर ही संगती महत्त्वाची. हा पहिला भाग झालेला आहे की पहिला भाग आपण सिद्ध केलेला आहे की पहिल्या नवीन झालेला पहिला त्रिकोण हा मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप झाला कोको समरूपता कसोटीनुसार. आता दुसऱ्या पार्टकडे जाणार आहे. तसेच एकदा का पहिला पार्ट आपल्या लक्षात आला की दुसरा चुटकीसरशी लक्षात येतो. बी डी सी हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. ह्याच्यामध्ये डी काट 90 अंशाचा आहे. हा बी कोण एक विचारात घ्यायचा आहे आणि सी कोण विचारात घेतला तर हा ह्याच्यामधला जो सामायिक कोन आहे तो सामायिक कोन सी आहे, तो आपण विचारात घेणार आहे ह्याच्यामध्ये. तर कोन बी सी डी हा बी सी डी आणि कोन ए सी बी हे दोन्हीसुद्धा सामायिक कोन आहेत. आणि डी हा कोन म्हणजे ह्याच्यातला मूळ त्रिकोणातला बी कोन आणि नवीन झालेल्यातला डी कोन म्हणजेच बी डी सी आणि ए बी सी हे दोन्हीसुद्धा 90 अंशाचे कोन आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण कोको समरूपता कसोटीनुसार समरूप होतील. आता इथं कोणती संगती आपण लावली तर इथं संगती आपण बी डी सी आणि ए बी सी, हे बी हा ए सी संगत, डी हा बी सी संगत आणि सी हा सी सी संगत. मग हा सी कोन आणि हा सी कोन सामायिक कोन आला. हा बी कोन आणि हा डी कोन 90 अंशाचा आहे. आपल्या ज्या अटी आहेत त्या अटींपैकी 2 अटी पूर्ण केल्या, म्हणून या ठिकाणी तिसरी अट आपोआपच पूर्ण होते. कोनांच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. त्यानंतर त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी 1 आणि 2 वरून दाखवता येईल. आता ह्या 1 आणि 2 समीकरणाची जर आपण तुलना केली तर लक्षात घ्या आपल्याला गुणधर्म जे आपण पाहिले की प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. जेव्हा पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो त्यावेळेस दुसरा पहिल्याशी समरूप असतो. आणि तिसरा गुणधर्म आहे
तर तो संक्रामकता गुणधर्म की पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, त्यावेळेस तिसरा पहिल्याशी. मग तोच गुणधर्म आपण पाहतो की इथं पहिला दुसऱ्याशी आहे, दुसरा तिसऱ्याशी असं आहे, म्हणून तिसरा हा कुणाशी असणार आहे, पहिल्याशी. म्हणून विधान 1 आणि 2 वरून आपण विधान म्हणू शकतो की त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC हे याच्यावरून आपण संक्रामकता गुणधर्मानुसार आपण हे पाहू शकतो. मित्रांनो, या प्रमेयाबद्दल आपल्याला जे गुणधर्म आहेत पुढचे सर्व महत्त्वाचे आहेत. हे जर आपल्याला कन्सेप्ट समजला समरूपता आणि काटकोन त्रिकोण, तर आपण पुढं जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर काही शंका असतील तर आपण चॅटमध्ये कमेंट्स करू शकता. आणि पुढं आपण जाणार आहे की भूमिती मध्याचे प्रमेय, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचा. तर काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब आणि त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या दोन कर्णाच्या जे दोन भाग होतात त्याच्यामध्ये तो भूमिती मध्य असतो. म्हणजे मूळ काटकोन त्रिकोणाशी जर आपण पाहिलं त्याचं प्रमेय, तर काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. हा भाग पाहिला. आता आपण ह्याचं पाहतोय की भूमिती मध्याचं प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब आणि त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमिती मध्य असतो. आता इथं त्रिकोण PQR काढलेला आहे आणि त्याचा कोन Q 90 अंशाचा आहे आणि QS हा शिरोलंब काढला. तर शिरोलंब काढल्यानंतर हे कोन 90 अंशाचे दाखवले. तर पक्ष काटकोन त्रिकोण PQR मध्ये QS लंब कर्ण PR आणि साध्य शिरोलंब QS हा रेख PS आणि रेख SR चा भूमिती मध्य आहे हे आपल्याला दाखवायचं. शिरोलंब QS हा PS आणि RS हा एक भाग झालेला आणि हा दुसरा RS भाग झालेला आहे, त्याच्या तो भूमिती मध्य असतो. हा आपल्याला गुणधर्म सिद्ध करायचा आहे. तर लक्ष द्या, काटकोन त्रिकोण PQR मध्ये रेख QS लंब कर्ण PR म्हणून त्रिकोण QSR समरूप PSR हा PSR काटकोन त्रिकोणाची समरूपता आधीचा प्रमेयामध्ये पाहिले. आता तेच सिद्ध केलेला गुणधर्म आपण इथं डायरेक्ट वापरला आहे. तर काटकोन त्रिकोणाची समरूपता आणि ज्यावेळेस दोन त्रिकोण समरूप असतात त्यावेळेस त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मित्रांनो, या ठिकाणची QS छेद PS लिहिलं. त्यानंतर हा SR आणि हा SQ ते लिहिलं. आता तिसरा घटक कोणता राहिलेला असतो तर QR आणि ह्यातला PS. म्हणजे इथं आपल्याला दाखवता येतं की QS तिसरी बाजू ती समरूप असते. QR आणि PS PR आणि PQ हे दोन्ही सुद्धा ह्या ठिकाणी त्यांच्या प्रमाणात असतात. पण आता इथं आपल्याला आवश्यकता नाही त्याची, म्हणून ते घेत नाही मी. त्यानंतर QS छेद PS SR छेद QS म्हणजेच यांचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर QS गुणिले QS म्हणजेच SQ चा वर्ग. PS आणि SR PS गुणिले SR म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हे भूमिती मध्याचा म्हणजे गुणधर्म मिळाला की भूमितीमध्ये हा जो SQ आहे ह्याचा वर्ग जे कर्णाचे दोन भाग होतात त्या दोन भागांच्या गुणाकारा एवढा असतो. हे या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता आलेलं आहे. आता आपण पुढच्या भागात पाहत जाणार आहे. हा भूमिती मध्य आहे आपण सिद्ध केलं. आता भूमिती मध्याचे प्रमेय काटकोन हे आत्ताचं जे पाहिलेलं आहे त्या पाहिलेल्या भागामध्ये कसं सिद्ध केलं ते आपण आता ह्याच्यामध्ये पाहिलेलंच आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयाकडे आज आपण जाणार आहे. महत्त्वाचं प्रमेय आहे आणि आपल्याला राहिलेल्या वेळामध्ये ते प्रमेय शिकून घ्यायचं आहे. पायथागोरसचं प्रमेय काटकोन
त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे पहा, लक्ष द्या, हे प्रमेय महत्त्वाचं आहे आणि या प्रमेयामध्ये आपल्याला परीक्षेसाठी बऱ्याच वेळा विचारलं जातं आणि याच्यावर अनेक उदाहरणं विचारले जातात. ह्या पायथागोरस प्रमेय भूमितीविषयी शिकायचा म्हटलं तर पायथागोरस येणारे आणि पायथागोरस म्हणले की काटकोन त्रिकोण येणारे. हे त्यांचं रिलेशन ठरलेलं आहे आणि त्या रिलेशनला आपण म्हणजे मिळतं जुळतं करून घ्यायचे आणि ते आत्मसात करायचे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग म्हणजे हा इथपर्यंतचा जो भाग आहे, हा इथपर्यंतचा भाग, त्याला आपण त्या दिलेल्या विधानाचं आपण पूर्वार्ध म्हणतो आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणजे त्या विधानाचं उत्तरार्ध. मग पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, पूर्वार्ध हा पक्षामध्ये लिहायचा असतो आणि उत्तरार्ध हा आपल्याला साध्य करायचा असतो, त्याच्याकडे जायचं असतं. वेगवेगळ्या कारणांसह वेगवेगळ्या गुणधर्मांचा वापर करून आपल्याला त्याची सत्यता पटवून सिद्धतेपर्यंत जायचं असतं, सिद्ध करायचं असतं. तर आता सुरुवातीला आपण काटकोन त्रिकोण काढून घेऊ. हा ABC काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण काढला, शब्द वाचत जायचं, प्रत्येक शब्दाप्रमाणे आकृती काढायची आणि आकृती काढत काढत आपल्याला प्रमेयाकडे जायचं. आपल्याला समजणार सुद्धा नाही, फक्त वाचन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मी या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की या लेखी गणितामधले जे प्रश्न आहेत त्याचे 4 टप्प्यामध्ये आपण विचार करूया. की पहिल्यांदा ते शांतपणे 2दा 3दा मनातल्या मनात वाचन करायचं, त्याच्यावर शांतपणे विचार करायचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. हा दुसरा प्रकार. मनातल्या मनात आपण ज्यावेळेस अर्थ लावतो त्याचं गणिती भाषेत कसं रूपांतर करता येईल ते गणिती भाषेत मांडणी करायचा प्रयत्न करायचा. आणि चौथा भाग जो आहे त्या केलेल्या गणिती मांडणीची पायऱ्या पायऱ्याने स्टेप बाय स्टेप्स सोडवत सोडवत जाणं म्हणजे त्या प्रमेयाची किंवा दिलेल्या लेखी उदाहरणाच्या उत्तराकडे जाणं. आणि तशा पद्धतीने जर आपण गेलो तर निश्चितच उदाहरण छानपैकी सुटतं, प्रमेय सुटतं. पाठांतराचं काही गरज नाही आणि विद्यार्थी प्रमेय पाठ करतात आणि वेळेस काहीतरी परीक्षेला ABC त्रिकोण देण्याच्या ऐवजी PQR देतात, XYZ देतात आणि मग त्या ठिकाणी वाटतं हे प्रमेय आपल्या पुस्तकातलं आलेलं नाही. मित्रांनो, भूमितीमध्ये आकृत्या किमती ह्या बदलूनच येतात, तशाच्या तशा येत नाहीत. म्हणून त्रिकोण ABC काटकोन त्रिकोण आहे. पक्ष त्रिकोण ABC मध्ये कोण ABC मध्ये एक B हा कोण 90 अंशाचा काढलेला ह्या पक्षामध्ये लिहिला आपण. साध्य काय करायचे तर कर्णाचा वर्ग म्हणजे कर्ण AC घेतला, ACचा वर्ग. उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत काटकोन करणाऱ्या AB त्याचा वर्ग आणि BC त्याचा वर्ग, BC वर्ग, दोघांची बेरीज केली तर ती कर्णाच्या वर्गा एवढी असते. ते आपल्याला साध्यामध्ये लिहिलं. म्हणजे पक्ष आणि साध्य आणि आकृती हे विधान जे आहे तुम्हाला परीक्षेला तिथं दिलेलं असतं. मित्रांनो, फार सोपा भाग आहे आणि तो सोपा भाग आपल्याला मार्कात रूपांतर करायचे, कारण 10वीचं वर्ष म्हणजे मार्क पाहिजेत आणि मार्क मिळवायचे असतील तर ह्याच्यामधली 1.5 मार्क आपण सहज मिळवू शकतो. की आकृती काढली, वाचून काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण सगळ्यांना काढता येतो. कर्णाचा वर्ग म्हणजे ACचा वर्ग, इतर ज्या दोन बाजू आहेत AB आणि AC त्यांच्या वर्गांची बेरीज केली, ते साध्यात लिहिली. आकृती काढली, पक्ष लिहिला, साध्य लिहिला. मित्रांनो, पायऱ्यांना मार्क असतात गणितामध्ये, भूमितीमध्ये. ही 1.5 मार्क आपल्याला आकृतीचं, पण या तीनही गोष्टी लिहिल्याशिवाय ते तुम्हाला 1.5 मार्क मिळणार नाही. या तीनही गोष्टी हितच दिलेल्या आहेत, हितच तुम्हाला 1.5 मार्क मिळणार आहे आणि 1.5 मार्कांचा परत पेज प्रश्नांच्या टोटलमध्ये 2 मार्क होऊन जातील. मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला छानपैकी मार्क अर्धा जरी मिळत गेला तरी छान मार्क मिळत जातात. म्हणून ह्या ठिकाणी हा BD शिरोलंब काढला. या शिरोलंबामुळे 2 त्रिकोण तयार झाले. रचना लिहायची, बिंदू B मधून बाजू AC वर रेख BD हा लंब काढला आणि D हा A आणि C च्या दरम्यान आहे. आता सिद्धतेकडे जाऊ. काटकोन त्रिकोण ABC मध्ये BD लंब कर्ण AC हे कुठं दिलेले, रचना केली, त्या रचनेमध्ये लिहिलं आपण. त्रिकोण ABC हा ABC मूळ त्रिकोण समरूप कुणाला,
तर ADBला आपण समरूपता गुणधर्म त्याच्यासाठीच पाहिलेला आहे. ADB आणि BDC काटकोन त्रिकोणाची समरूपता, 3 त्रिकोण समरूप आहेत. आता मी इथं त्रिकोण काढतोय. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून AB छेद AD बरोबर BC छेद DB आणि AC छेद AB संगत बाजू प्रमाणात असतात. त्यानंतर आपल्याला ह्याच्यातली ही जी BC छेद DB ची गरज नाही, म्हणून त्याला आपण थोडंसं ड्रॉप करू आणि त्यातल्या राहिलेल्या दोन बाजूंचं जे प्रमाण आहे ते प्रमाण पुढे नेऊया. आता याच्यामध्ये तुम्हाला बारीक निरीक्षण केलं तर लक्ष द्या, हा AB परत इथं आलेला आहे दुसऱ्या बाजूला. तर ह्या दोघांचा तिरकस गुणाकार जर आपण केला तर आपल्याला विधान पुढचं मिळणार आहे. AB वर्ग बरोबर AD गुणिले AC. ह्याला विधान नंबर 1 म्हणायचं आणि छानपैकी याला चौकट करा आणि आपण पुढं जाऊया. तर आता हा पहिला भाग आपण पाहिलेला होता. आता दुसऱ्या भागात जाणार आहे आपण. त्रिकोण ABC आणि त्यातला BDC त्रिकोण घेणार आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB. तर AD छेद BD बरोबर BC छेद DC बरोबर AC छेद BC. तर यातला आपण पहिला जो भाग आहे यातला AB छेद BD ड्रॉप करून BC छेद DC आणि AC छेद BD हा इथं ड्रॉप केलेला आहे. म्हणजेच BC छेद DC बरोबर AC छेद BC. म्हणजेच तिरकस गुणाकार केल्यावर BCचा वर्ग बरोबर DC गुणिले AC. हे आपल्याला दोन विधानं मिळाली. याला काय करू आपण, याला चौकट करूया आणि पुढच्या विधानाकडे जाऊया. दोन भाग झाले. आता तिसऱ्या भागाकडे जाणार आहे की 1 आणि 2 ची बेरीज केली. AB वर्ग अधिक AB वर्ग बरोबर AD गुणिले DC आणि DC गुणिले AC. ह्याच्यामध्ये AC हा कॉमन आहे. AC कॉमन काढल्यानंतर AD अधिक DC. आता AD आणि DC लक्ष द्या, AD आणि DC हा ACचा आहे, म्हणून पुढची पायरी AC गुणिले AC. म्हणून AB वर्ग अधिक AB वर्ग बरोबर ACचा वर्ग. तर ACचा वर्ग इथं AB इथं हे करायचं राहिलेलं आहे. तर आपल्याला AB आणि इथं BCचा वर्ग घ्यायचा. इथं BC हा येणार आहे, म्हणून BC ACचा वर्ग बरोबर AB वर्ग आणि इथं BCचा वर्ग हा घ्यायचा आहे, म्हणून AB वर्ग आणि BC वर्ग हे आपल्याला सिद्ध करता येतं. मित्रांनो, हे थोडीशी टायपिंगमध्ये करताना BC वर्ग आणि ते राहिलेलं होतं, तर ते BC वर्ग बरोबर AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे आपल्याला सिद्ध करता आलं. आणि आता शेवटचं ह्याच्यातला जो भाग आहे की पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. तर ह्या व्यत्यासामध्ये पटपट मी घेतोय. तर एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत का असेल, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणून हा ABC मध्ये AC वर्ग अधिक AB वर्ग अधिक BC वर्ग. तर ह्याच्यामधले त्रिकोण आपण घेतले. ABC हा PQ ला संगत आहे, BC हा QR ला संगत आहे, म्हणून त्रिकोण ABC कोन Q 90 अंशाचा. तर PRचा वर्ग हा PQ वर्ग अधिक QRचा वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार. म्हणून PRचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग ही रचना आणि PR वर्ग बरोबर AC वर्ग. तर या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR